स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मंगलदायी आणि भक्तिपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि आज हा संदेश ऐकल्याने तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल आणि जे तुझ्या मनात आहे तीच गोड बातमी बाळा तुला आज मिळेल आणि तुमच्या मुलांवर कधीच संकट येणार नाही। त्यामुळे मन लावून नक्कीच ऐका। स्वामी म्हणतात की आयुष्यात निंदा व टीका झाल्याच पाहिजेत। रोजच स्तुती होत राहिली तर प्रगतीचा मार्ग हा बंद होतो व गर्विष्ठीचा मार्ग हा सुरू होत असतो। म्हणून जीवनामध्ये अहंकार कधी करू नये। एक छोटासा खडा देखील तोंडातील घास बाहेर काढायला लावत असतो, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळते की जपले असते तर संपले नसते, मग ते संपत्ती असो, नाती असो किंवा प्रेम असो। म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट ही जपली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण पण आत्ताच करून घ्या, नंतर तुम्हाला टाइम त्यासाठी मिळणार नाही आणि मग तुम्ही पस्तावा करत राहाल। आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका। तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होऊन जातील आणि जी माणसं समाजावून सुद्धा समजत नाही अशा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा। आणि समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार, त्यात साखर मिसळून काही फरक पडणार नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे। म्हणून चेहऱ्यावर कोणतीही भाव न दाखवणारी व्यक्ती खूपच आतल्या गाठीची असते। वरून जरी सगळं शांत वाटत असलं तर जिथे जातील तिथे वादळ निर्माण करणारी ती माणसं नक्कीच असतात। म्हणून एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात। ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे आणि ती अंधश्रद्धा आपण मनातून काढून टाकली पाहिजे। म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत। ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय। आपण तर साधारण मनुष्य आहोत। सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला मात्र कारणीभूत ठरत असतो। म्हणून तुम्ही एक काम केलं पाहिजे की आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे। आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो आणि तो आनंद त्याला मिळत गेला की तो नक्कीच भरपूर काही गोष्टी त्यातून मिळवू शकतो आणि भरपूर काही त्यातून कमवूही शकतो। म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते। त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास मात्र असू शकतो आणि तो आपण खास केला तर तो नक्कीच खास सुद्धा होत असतो। म्हणून मित्रांनो, मोठे निर्णय घेताना भीती वाटणे चुकीचे नाही, परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे चुकीचे आहे। म्हणून प्रश्न होता, वजन वाढल्यावर काय करायचं? देवाचं उत्तर आलं, शरीराचं वाढलं तर व्यायाम आणि मनाचं वाढलं तर ध्यान आणि धनाचं वाढलं तर दान। हे 3 गोष्टी तुम्ही केल्या की तुम्ही जीवनातून नक्कीच आनंद मिळवू शकता। म्हणून यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण केले तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे मात्र नक्कीच दिसून येईल। आणि ज्याला नातं टाळायचे असते तो फक्त एकदा शब्द बोलतो आणि नाते ज्याला हृदयात जपायचे असते तो मनाची सगळी दारे मात्र उघडत असतो। म्हणून माणसाची पारख त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध आचार विचारातून कळते आणि जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान मात्र ठेवत असते। म्हणून या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत। ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही सर्व भोगावं लागलंय। आपण तर साधारण मनुष्य आहोत। म्हणून सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत मात्र ठरत असतो। आणि एक लक्षात घ्या की परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधीच वाटत नाही। आणि वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मात्र मिळवता येतो। म्हणून प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखांचा नजर लावतात आणि दुःखांवर मीठ चोळतात। म्हणून समाजाची रीत बघा की कशी असते, लोकांना बरं बोलणारा हवा असतो आणि खरं बोलणारा नको असतो, कारण सगळी दुनिया आता खोट्याची मात्र होत चालली आहे। म्हणून निसर्गाच्या किमयाने आपल्याला हात धुवायची सवय लागली, आता मन धुवायची सवय लावून घे म्हणजे अहंकार आणि द्वेष नक्कीच निघून जाईल आणि आपल्यातील माणुसकी सदैव मात्र जिवंत राहील आणि ती जिवंत सुद्धा राहिली पाहिजे। आणि वास्तविकतेचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणं ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे। आणि सकाळची सुरुवात अशी करावी, कालचे वाईट ते विसरावे
आणि आज नवे काहीतरी चांगले मात्र तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आणि चांगल्याची सुरुवात करून तुम्ही भरपूर काही गोष्टी या जीवनामध्ये सकारात्मक निर्माण करू शकता. आणि माणसाचे आयुष्य डोबाऱ्याच्या खेळासारखं आहे. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही. माणसानं राजहंसासारखं असावं एवढं मात्र निश्चित आहे. आणि देवही त्याला चांगल्या मार्गाला लावत असतो, पण तो वाईट मार्गाला स्वतःहून जात असतो. म्हणून देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोटं दिली आहेत, कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनत करावीच लागेल. कष्ट व मेहनत केल्याने शरीर आणि खरं न बोलणाऱ्यांच्या वागण्याने मेंदू वा हृदय स्वच्छ राहते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही खरे बोला आणि इमानदारीने आपलं फक्त काम करत राहा, चांगलंच आपलं होणार आहे. आणि कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. म्हणून आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता फक्त साफ असावी लागते. आणि ती साफ असली की परमेश्वर आपल्याला काठही टोचू देणार नाही. आणि खूप आनंदामध्ये असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कुणालाही तुम्ही मत देऊ नका आणि कुणालाही तुम्ही नक्कीच काही सांगू नका, कारण तुम्ही अति उत्साही असता आणि त्यात तुम्ही भरपूर काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध बोलून जाता. म्हणून जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो ना, तेच खरं सुख आणि तेच खरं समाधान नक्कीच आहे. आणि विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. नक्कीच तुमचा दिवस चांगला जाईल आणि नक्कीच तुम्हाला तो यशापर्यंत पोहोचवेल. म्हणून मित्रांनो, आयुष्यात संघर्ष कितीही करावा लागला तरी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, कारण तुम्ही केलेले प्रयत्नच तुम्हाला यश हे मिळवून देत असतात आणि तेच तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जात असतात. म्हणून जो माणूस पर्याय निर्माण करतो त्याच्या वाटेला कधीच अपयश येत नाही, हे सुद्धा निश्चित आहे. आणि म्हणून प्रचंड धैर्य बाळगून कणखर व्हा, कारण जेव्हा संघर्षाचा काळ येईल तेव्हा हे धैर्य तुमच्या कामी नक्कीच येईल आणि हेच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल. म्हणून अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवते, पण जेव्हा आपला सामना संकटे वाईट परिस्थितीशी होतील तेव्हाच अनुभव आणि ज्ञान याचा वापर नक्कीच आपण केलाही पाहिजे. म्हणून प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही, काही झाडे सावलीही देतात. म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी आपल्याला शिकवून जात असतो आणि शेवटपर्यंत ते शिकलेलं आपल्या ध्यानात देखील राहत असतं. म्हणून सांगण्यापेक्षा समजावण्यावर, घेण्यापेक्षा देण्यावर आणि बोलण्यापेक्षा कृती करण्यावर माणसाचा भर जास्तीत जास्त असला पाहिजे, तरच तो जीवनात यशस्वी मात्र होऊ शकतो. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज एवढे काही कमजोर नाहीत की आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, ते कमजोर नाहीत, ते आपलं सगळं काही पलटून देऊ शकतात आणि आपले सगळे भाग्य ते लिहू शकतात. म्हणून त्यांच्याकडे सर्व काही शक्ती आहे आणि ते आपल्याला भरपूर काही गोष्टी देऊही शकतात. म्हणून विश्वास फक्त स्वामींवर. म्हणून प्रतिभा, बुद्धिमत्ता सगळ्यात असते, पण त्यानुसार जगण्याचे धैर्य मात्र सगळ्यांमध्ये नसते, हे मात्र नक्कीच खरे आहे. आणि म्हणून विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य मात्र करत असतात. म्हणून आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकला हे जास्त महत्त्वाचे आहे आणि तेच तुम्हाला पुढे मान्यही करावं लागणार आहे. आणि पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आधार देऊ शकत नाही. म्हणून वर्तमान काळात प्रयत्न आणि मेहनत तुम्ही नक्कीच केली पाहिजे. आणि नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य प्रत्येकात असते. म्हणून महत्त्वाची असते ती फक्त जिद्द आणि जिद्द. ही जिद्द जर असली तर तुम्ही काहीही जीवनामध्ये मिळवू शकता. प्रत्येक गोष्टीत तक्रार करणारे, हार लवकर पत्करत आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे आणि जिंकण्याच्या उद्देशाने वाटचाल करत असतात. म्हणून मित्रांनो, शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृष्ट निश्चयावर असतं आणि ते अवलंबून सुद्धा असतं. म्हणून आपण जसा विचार करतो आणि जसे निर्णय घेतो तसलं आपलं जीवन होत सुद्धा जात असतं. म्हणून हेतू चांगला असतो तेव्हा कामाच्या सुरुवातीलाच अर्धे यश आपल्याला मिळत जाते. म्हणून कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, तुमच्या स्वतःवरील विश्वासावर ठाम राहा. तुम्हाला कुणाच्या मदतीची गरज मात्र नक्कीच भासणार नाहीये. आणि अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधे मात्र नक्कीच आहेत. आणि म्हणून जीवनात जर स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर कठीण परिस्थिती, आव्हाने यांना सामोरे जाऊन शून्यातून विश्व निर्माण करावे आपल्याला लागणार आहे. आणि ते शेवटपर्यंत आपल्याला करावे लागणार आहे, कारण त्यानेच आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळतात आणि भरपूर काही गोष्टी आपण नक्कीच साध्यही करू शकतो. म्हणून भाग्य
संधी देते, पण कठोर परिश्रम मेहनत नक्कीच यश आपल्याला मिळवून देत असते. आणि ज्ञानी माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल मात्र घडवून आणू शकतात. म्हणून तुमच्या जीवनात तुमच्या जोडीला कोण आहे, तुमचे मार्गदर्शन कोण करत आहे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून वृत्ती स्वच्छ, उद्दिष्ट योग्य ठेवून एखादे कार्य केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला मदत ही मिळतच असते आणि तो परमेश्वर आपल्याला मदत ही करतच असतो. म्हणून यशस्वी होण्यासाठी चुकणे आणि शिकणे दोन्ही महत्त्वाचे मात्र असते. आणि प्रयत्न करत राहा. जे करायचे आहे ते एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस मात्र नक्कीच होणार आहे. आणि अखंडपणे चालू असणारा नदीचा पाण्याचा प्रवाह पर्वतालाही फोडून स्वतःचा मार्ग निर्माण करतो. त्यामुळे प्रयत्न करणे कधीच तुम्ही सोडू नका. आणि आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची भीती नसावी, कारण संकटे ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि जो या परीक्षेला सामोरे जातो तो आयुष्यात यशस्वी होतच असतो. म्हणून एकाग्र चित्ताने केलेले कोणतेही काम ते आपल्याला यश मिळवून देते. कारण जिथे समर्पण, त्याग, कष्ट असते तिथे परमेश्वर तुम्हाला मदत नक्कीच करत असतो. आणि कोणताही निर्णय घेत असताना तो तुम्ही स्वतः घ्या, कारण आयुष्य तुम्हाला जगायचे आहे. दुसऱ्याच्या निर्णयाने आयुष्य जगाल तर स्वतःची ताकद तुम्हाला कधीच समजणार नाही आणि कधीच तुम्ही समजून घेणारही नाही. म्हणून संधीची वाट बघताना निराश होऊ नका, पण जेव्हा मिळेल तेव्हा स्वतःला असे सिद्ध करून दाखवा की संपूर्ण जग तुमच्यासमोर नतमस्तक नक्कीच होईल. म्हणून जुनी कार्यपद्धती, तंत्रज्ञान यात आपल्याला बदलत्या काळानुसार बदल करावे लागतात. जर आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल स्वीकारले तरच आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होऊ शकू. म्हणून बदल हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानेच तुम्हाला यशाचे शिखर गाठता येणार आहे. आणि जर तुम्ही जुन्या पद्धतीने चालाल तर तुम्ही भरपूर काही मागे राहून जाल आणि तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. म्हणून देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखे दिले. फक्त अट एक घातली, जिजेल, प्रयत्न करेल तोच यात चमकेल आणि तोच पुढे सुद्धा जाईल. म्हणून जीवनात जर कठीण प्रसंगांना तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समर्पित कराव्या लागतील आणि त्या द्याव्या लागतील, तरच तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळतील सुद्धा आणि त्या निर्माण सुद्धा तुम्हाला कराव्या लागणार नाही. त्या परमेश्वर तुम्हाला स्वतः येऊन देईल. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, हो, पण जिंकण्याची आशाच इतकी तीव्र ठेवा की जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच तुमच्याकडे उरला नाही पाहिजे. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्ष मात्र नक्कीच असतात. आणि मनोबल व नैतिक धैर्य ही संकटातून बाहेर काढणारी दुधारी शस्त्रे मात्र आहेत. आणि कठीण परिस्थितीत जीवनात जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग दाखवू शकत असेल तर तो असतो तुमचा अनुभव. आणि तोच खूप महत्त्वाचा जीवनामध्ये असतो. आणि तो असला तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी या तुमच्या अनुभवावरून तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्या स्वीकारूही शकता. म्हणून द्वेष, विरोध, टीका, चर्चा आणि बदनामी झाल्याशिवाय विजेता घडत नसतो आणि तेव्हाच विजेता घडत असतो. म्हणून तुमचं सर्व काही असं होत असेल आणि द्वेष होत असेल तर तुम्ही चांगल्या मार्गावर आहात आणि चांगल्या मार्गावर तुम्ही प्रगती करणार आहात हे त्याचा अर्थ होत असतो. म्हणून मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीती मात्र आपल्याला वाटत नाही. जगाने वेड्यात काढलेली माणसे पुस्तकाच्या धड्यात मात्र आपल्याला सापडत असतात आणि तीच माणसं भरपूर काही यश हे मिळवून जात असतात. म्हणून आयुष्यात खडतड काळात केलेला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव आपल्याला ध्येय प्राप्त करण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि प्रत्येक वेळी चढाव म्हणजे प्रगती आणि उतार म्हणजे अधोगती असे नसते. कधीतरी उतारावरून खाली आल्यावर एक नवीन मार्ग सापडतो जो आपल्याला योग्य दिशा मात्र दाखवत असतो. आणि काय करायचे हे ठरले की कसे करायचे याचा मार्ग नक्कीच सापडत असतो. आणि संकटात कुठेतरी संधी दडलेली असते, त्या संधीचा फायदा आपल्याला घेता आलाच पाहिजे. आणि देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा एक शब्द असो व अडचणींच्या वेळी दिलेला मदतीचा हात मात्र असो. म्हणून परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण मात्र देत असते, कारण ती परिस्थिती आपण हाताळली असते आणि त्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो. म्हणून ताकदीसोबत जबाबदारी येते आणि जबाबदारीची जाणीव असेल तरच ताकद सार्थकी लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून इतिहासात भविष्य शोधत बसायचे की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि ते आपणच ठरवलं सुद्धा पाहिजे. म्हणून आयुष्यात चढ उतार येतात, हा आयुष्याचा एक भाग आहे. म्हणून तुम्ही प्रयत्न करणे कधीच मात्र जीवनात सोडू नका आणि नेहमी सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यास मदत नक्कीच करत असतो. आणि ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील आणि आपला विचार करायला सुद्धा लागतील. आणि जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा. एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीनं मात्र जगायला तुम्ही शिका.
आणि जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काही उपयोग मात्र होत नसतो. म्हणून प्रारंभ हा लहान असला तरी सातत्याने केलेले प्रयत्न आपल्याला गोड फळ हे नक्कीच देऊन जात असतात. आणि कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यात कुचराई करू नका आणि प्रयत्न कधी तुम्ही सोडू नका. छोट्या प्रयत्नांनी केलेली सुरुवात तुम्हाला मोठे यश मात्र नक्कीच मिळवून देत असते. आणि ते छोटी छोटी कामं केल्यावरच तुम्हाला भरपूर मोठा मार्ग हा पार करावा लागतो, तेव्हा तुम्हाला ते कळत सुद्धा नाही. म्हणून 1000 मैलांचा प्रवास एका पुढे टाकलेल्या पावलाने सुरू होत असतो. म्हणून पुढे पाऊल टाकत जायचे आणि तो रस्ता तुम्हाला पुढे पुढे दिसत जाईल त्याप्रमाणे पुढे पुढे जात जायचे आहे. आणि तरच तुम्ही नक्कीच यश सुद्धा मिळवू शकता. म्हणून प्रेरणा ही तुम्हाला सुरुवात करून देण्यास उपयुक्त ठरते आणि सवयी ज्या आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत मात्र नक्कीच करत असतात. म्हणून मित्रांनो, पुन्हा नव्याने सुरुवात ही निसर्गा इतके सुंदर दुसरे कोणी शिकवत नाही. म्हणून पुन्हा एकदा सुरुवात करून बघा आणि चांगल्या प्रकारे जीवन तुम्हाला जगण्यासाठी मौका मिळेल. कोणत्याही क्षेत्रात तुमची वाटचाल कशी होईल याची चिंता करत बसू नका, कारण सूर्य रोज मावळताना दिसतो पण कधीच तो मावळत नाही हे सुद्धा निश्चित आहे. म्हणून जे आहे त्याबद्दल आभार माना, पण जे मिळवायचे आहे ती मिळवल्याशिवाय शांत मात्र नक्कीच जीवनात बसू नका. ते मिळवूनच तुम्ही राहा. म्हणून संधी अनेकदा आपले दार ठोठावत असते, ती पकडणे आणि तिचा वापर करणे ही आपल्याला हातात मात्र असते आणि तेच आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाक्यावे नक्कीच लागणार, इतकेच लक्षात फक्त आपण ठेवायचे आहे. आणि अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते आणि यशापर्यंत पोहोचवण्याची ती नवीन दिशा तुम्हाला देत असते. म्हणून जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल नक्कीच घडू शकते आणि तीच गोष्ट तुम्हाला बदल घडून तुम्हाला नवीन संधी सुद्धा देत असते. म्हणून एक लक्षात घ्या की उन्हाळा अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा आपल्याला कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंती कशी आपल्याला कळणार. म्हणून एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःच्या जोडीदाराला ओळखता न येणं हा जीवनातील सगळ्यात मोठा पराभव आपण मानू शकतो, कारण तो जीवनसाथी आपल्याबरोबर शेवटपर्यंत राहत असतो आणि त्यामुळे आपण त्याच्याबरोबर राहून सर्व त्याचे गुण जाणून घेतले पाहिजे आणि त्याला सुद्धा आपण ओळखले पाहिजे. आणि ते ओळखले नाही तर मग आपल्याला भविष्यात हा त्रास नक्कीच होणार असतो. म्हणून आधी केले मग सांगितले हीच आचार पद्धती तुम्हाला नेतृत्व पदाला नक्कीच पोहोचू शकते. म्हणून तुम्ही कोणती गोष्ट जीवनामध्ये कराल तर तुम्ही आधी ती करा, मग लोकांसमोर ती मांडा. नाहीतर पहिले मांडली तर लोक तुम्हाला हमखास विचारतील की काय चाललंय, काय करतोय. म्हणून एखादा दिवस किती वाईट असला तरी 24 तासात संपतोच. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत उठून अजून जोमाने फक्त प्रयत्न करा आणि ते प्रयत्न कधीही तुम्ही कमी पडू देऊ नका. म्हणून वाईट लोकांमुळे तुम्ही चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही मात्र सोडू नका. आणि ती वाईट लोकांना आपण कधी विचारायचं नाही आणि त्यांच्या मार्गाला सुद्धा आपण जायचं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गाला जायचं आणि चांगले कर्म आपण करायचे. म्हणून ध्येय एवढे मोठे ठेवा आणि निवडा ना की त्यासमोर येणारी संकटे हे आपल्याला भरपूर लहान वाटू लागतील. आणि आपण आज ज्या वेदना अनुभवतो ती आपली उद्याची शक्ती असते हे मात्र निश्चित आहे. आणि तुमच्या मनातील भीतीचा आणि शंकांचा सामना करा. एक नवीन जग तुमच्या समोर नक्कीच असेल आणि ते जग तुम्हाला नक्कीच चांगलं करून दाखवू शकेल. आणि आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल तर तिथे नशिबाला पण कमीपणा हा घ्यावाच लागत असतो. आणि जर तुमच्याकडे आरंभ करण्याचे धैर्य आहे तर तुमच्याकडे यशस्वी होण्याचे धैर्य सुद्धा नक्कीच असू शकते, कारण तुम्ही आरंभ केलाय आणि तुम्ही सुरुवात नक्कीच केली. यातच तुमचा मोठेपणा असतो आणि हाच मोठेपणा तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही आणि तुम्हाला ते मिळते ज्यासाठी तुम्ही काम करता. म्हणून तुम्ही जे काम कराल आणि तुम्ही जे कर्म कराल त्यानुसार तुम्हाला देव फळ देणारच आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवीत आणि त्याशिवाय आपली क्षमता ही आपल्याला समजणार नाही आणि आपण किती पाण्यात आहोत आणि किती प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करत आहोत हे आपल्याला नक्कीच तेव्हाच कळतं. म्हणून अपयशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण आपली राहत असतात. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं जेवढा आपण काम करण्यावर विश्वास ठेवतो. कारण स्वतःवर विश्वास असला तर आपण नक्कीच पुढे जाऊ आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊ. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालवा. विचार करण्याने माणूस खचतो तर प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर मात्र पोहोचत असतो. म्हणून तुमच्या हसणाऱ्या ओठांना तुमच्या कार्याची स्तुती करायला फक्त तुम्ही मजबूर केले पाहिजे.
आणि स्वतःच्या परिस्थितीला जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ना, ती माणसे आयुष्यात कधीच अपयशी होत नाही आणि त्या परिस्थितीला नक्कीच ते कवटाळून त्या परिस्थितीलाही पुढे घेऊन जात असतात आणि त्यांची परिस्थिती ते बदलत असतात. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुम्ही ज्या आयुष्याची कल्पना केली आहे तेच आयुष्य तुम्ही मनापासून जगा आणि ते तुम्ही जगूही शकाल. कारण या पृथ्वी तलावर या निसर्गाकडे आपण जे मागतो आणि जे आपण नक्कीच आपल्या डोक्यामध्ये 24 तास ज्याबद्दल विचार चालू असतात ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते. आणि संकट आल्यावर लपून काही होत नाही. त्यांना ठामपणे जो तोंड देतो तो खरा बाजीगर मात्र असतो. आणि या जगामध्ये बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, पण तुम्ही कृती करणारे नक्कीच व्हा. आणि कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नसतं, त्यासाठी वर्तमानात प्रचंड मेहनतीचा डोंगर मात्र उचलावा लागत असतो. म्हणून उत्तम पुस्तक तुमच्या आयुष्याचे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून तुम्ही पुस्तकं ही वाचलीच पाहिजे, कारण त्यातून आपल्याला बोध मिळतो आणि यशस्वी लोकांच्या कहाण्या ऐकल्यावर आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकायला मिळत असतात. आणि यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल आणि त्यांच्या गोष्टी अंमलात आणाल तर महान तुम्ही नक्कीच बनाल. कारण त्या गोष्टी अंमलात आणणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं महत्त्वाचं ते वाचणं आहे. म्हणून आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत जातात आणि ते शिकवत असतात. ते भरपूर काही अनुभव आपल्याला देऊन जात असतात. म्हणून एकतरी स्वप्न असे बाळगा जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री लवकर जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील आणि ते आपल्याला पुढे घेऊन जात राहील. म्हणून खांद्यांना आव्हाने पेलायची सवय झाली की पावले आपोआप संघर्ष मात्र नक्कीच करू लागतात. आणि कोणतेही यश हे सहजासहजी मिळत नाही. आयुष्यातल्या नक्कीच भरपूर आनंदाकडे आपण पाठ फिरवून वर्षानुवर्षे साधना नक्कीच आपल्याला करावी लागत असते. भरपूर गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागत असतात. तुमचा मार्ग वेगळा आहे याचा अर्थ तुम्हीच नक्कीच सर्वांपेक्षा पुढे जाणार आहात हाच त्याचा अर्थ होतो. म्हणून सोन्याची पारख सोनं कापून घासून आणि तापून होते, तसेच माणसाची पारख गुणाने, त्यागाने आणि चारित्र्याने मात्र होत असते. म्हणून एकाच वेळी 1000 ध्येय ठेवण्यापेक्षा 1000 वेळा एकच ध्येय ठेवा. तुम्ही यश तर मिळवणारच, पण यशाचा इतिहासही नक्कीच तुम्ही घडवणार सुद्धा आहात. म्हणून रात्रीचा अंधार किती मोठा असू द्या, सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो आणि तो आपल्याला नवीन सुरुवात करण्यासाठी उत्साही करत असतो. आणि जर तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर इतर कोणीही करत नाही इतकी मेहनत तुम्हाला करावी लागेल आणि ती मेहनत तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाईल हा विश्वास मी तुम्हाला देऊ शकतो. केवळ स्वप्ने पाहून काही होत नाही, ती पूर्ण करण्यासाठी धोरण आखायला जावे आणि ते धोरण नाही राहिलं तर मग आपल्याला काहीच समजणार सुद्धा नाही. आणि तुमचे अपयश एका वेळेस स्वीकारले जाऊ शकते, परंतु तुम्ही प्रयत्नच केला नसेल तर ते अमान्य आहे आणि ते अमान्य शेवटपर्यंत राहतं. म्हणून आयुष्यात पडझड तर चालूच राहते, मग आपण धडपड का सोडायची? आपण धडपड करत राहायची आणि प्रयत्नही करत राहायचे आहेत. तुमचा एक निश्चय तुमच्या जीवनाचा अवघड मार्ग भविष्यात सोपा नक्कीच करून टाकत असतो. आणि कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. त्यांना यश हे येणारच आणि ते येऊनच राहतं. म्हणून तुमचे आदर्श तुम्ही स्पर्धक होईपर्यंत परिश्रम फक्त तुम्ही करा आणि खडतर काळात तुम्ही तुमच्या प्रयत्नांना अधिक धार चढवली पाहिजे आणि ती धार चढवली तरच तुम्ही लवकर प्रगती करू शकतात. आणि संकल्पवान ध्येयांवर विश्वास असणारी 4 माणसे जरी असली ना तरी ती इतिहास बदलू शकतात. कारण त्यांचा विश्वास असतो की आम्ही इथं इतिहास बदलण्यासाठीच आलोय आणि काहीतरी नवीन करण्यासाठीच आलोय. म्हणून वास्तव स्वीकारणारे ज्याला जमते ना तो आयुष्यात उशिरा का होईना यशस्वी हा होतच असतो. कारण तो वास्तव स्वीकारत असतो आणि त्याला माहिती असतं की पुढे काय होणार असतं. म्हणून प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असलं तरी तुमच्या स्वप्नांचा ध्यास तुम्ही कधीच सोडू नका. आणि स्वतःचे आयुष्य बदलण्याची संधी आणि सामर्थ्य नेहमीच तुमच्याकडे असते, त्याचा वापर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि तुमचे ध्येय इतके मोठे ठेवा की पराभूत जरी झाला तरी तुम्ही इतरांपेक्षा जास्त उंची गाठलेली असेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याला दुसऱ्यांचं जे यश असतं, जे यशाचं शिखर असतं ते खूप छोटं वाटलं पाहिजे आणि आपल्या यशाचं शिखर खूप मोठं पाहिजे असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. आणि नशीबही हारायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकायची पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये एवढा विश्वास पाहिजे की मी हा खेळ जिंकेलच. म्हणून लढाई जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्यांपेक्षा लढाईसाठी बळ देणारे महत्त्वाचे असतात आणि ते आपले असतात आणि त्यांना जपायला आपण नक्की शिकलं पाहिजे. कारण तीच लोक आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर पुढे घेऊन जात असतात आणि भरपूर प्रेरणा सुद्धा देत असतात. म्हणून मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं. आणि एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती
आणि एकमेकांसोबत काम करणे हे मात्र यश असतं. म्हणून यश हे ट्रेन सारखे आहे. त्याला आत्मविश्वासाच्या इंजिनाची तर मेहनत, एकाग्रता, नशीब यांसारख्या डब्याची गरज मात्र लागत असते. म्हणून अनेक वेळा चांगले क्षण आणि आशीर्वाद कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात, हे मात्र निश्चित आहे. आणि तुम्ही आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल ना, तर आपण सदैव अपयशाच्या 2 पावले पुढे मात्र नक्कीच असू. आणि आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मात्र नक्कीच मिळाली पाहिजे. आणि तो उमेदच तुम्हाला पुढे घेऊन जाते. आणि विझलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. आणि एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. तो प्रवास चालूच असणार असतो आणि तो प्रवास असा चालू असणार सुद्धा आहे. म्हणून जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन, आणि नसेल तर मग स्वतः निर्माण सुद्धा करील. म्हणून ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते. आणि निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्रहो, जिद्दीने उडान सफल होत असते. आणि तुमच्यामध्ये जर जिद्द असली तर तुमची उडान ही सफल होणारच आहे, हे निश्चित. म्हणून आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो किंवा वाईट, तुम्हाला घडवत असतो. आणि तोच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. कारण तो अनुभवच तुम्हाला भरपूर काही गोष्टी या जीवनात कशा करायच्या आणि कशा घडवायच्या हे शिकवून सुद्धा जात असतो. म्हणून आधी स्वतःवर विजय प्राप्त करा. मग मैदानात शेकडो लढाया लढल्या तरी विजय नेहमी तुमचाच होईल. आणि तुमचा जो विजय होण्यासाठी देवाने तुम्हाला या मार्गावर पाठवले आहे. म्हणून दगडासारख्या कठीण परिस्थितीवर गाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला आपल्या लाभत असते. आणि ती मूर्ती आपण नक्कीच तयार करेपर्यंत आपण कुठे थांबू नये. आणि यश मिळेपर्यंत आपण मेहनत करायचीच आहे. म्हणून थेंब किती छोटा असला ना तरी त्यांच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची धमक मात्र असते. म्हणून तुम्ही किती छोटे असले ना, तुम्ही कोणतेही ध्येय प्राप्त करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही जाऊ शकता. हे फक्त तुमच्या मनात तुम्ही दृढ करून ठेवलं पाहिजे. म्हणून परिस्थिती आडवी आली तरी तिला कडवी झुंज देणाऱ्यांनाच भरभरून यश मात्र मिळत असते. म्हणून आपली शक्ती ही भूतकाळाशी भांडण्यापेक्षा भविष्यकाळ निर्माण करण्यात तुम्ही वापरली नक्कीच पाहिजे. आणि त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी मात्र होणार नाहीये. आणि पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकवून आपल्याला जात असतात. आणि येणाऱ्या संकटांवर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी धाडस मात्र नक्कीच करावे लागेल. आणि यश त्यांच्याच पदरात पडते जो पराभूत झाल्यानंतरही आपली वाटचाल संयम आणि शांततेने चालू ठेवत असतो. आणि उमेद हे मनाच्या उंबरठ्यावरील अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगत असते की सगळे चांगले होईल आणि सगळे चांगले होणारच आहे. फक्त आपण आत्मविश्वासाने प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे. तुमच्या मर्यादेपेक्षा ताकदीवर लक्ष केंद्रित करा आणि तरच ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकाल. आणि ती ताकदच तुम्हाला भरपूर जीवन जगण्याची संधी आणि प्रेरणा देत असते. स्वप्न छोटं असले तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचे मन मोठे असले पाहिजे. आणि ते मन जर मोठे असले तर मग ते स्वप्न सुद्धा आपोआप मोठे होऊन जात असते. म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते. पण यशाचे शिखर गाठायचे असेल तर स्पर्धकांची गरज असते. आणि ते स्पर्धक तुमच्या आयुष्यामध्ये असलेच पाहिजे. कारण ते जर पुढे गेले तर तुम्हाला ती जळण ही झालीच पाहिजे. आणि ती जळण सुद्धा तेवढेच महत्त्वाची असते. जर तुम्ही जळले नाही, तुमच्यामध्ये आग निर्माण झाली नाही, तर तुम्ही प्रयत्नही करत नाहीत आणि कुठल्या स्तरावरही पोहोचत नाही. म्हणून नेहमी जिंकणारच महान नसतो, तर कुठे हारायचे हे समजणारा देखील महान मात्र असतो. कारण त्याचे नुकसान जास्त होत नाही. म्हणून माणसाजवळ पद हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकण्याची जिगर हवी. मग दुनिया तुमचे कौतुक मात्र नक्कीच करत असते. म्हणून पिढीजात मिळालेल्या संपत्तीचा नव्हे तर स्वतः कष्टाने कमवलेला पैशांचा गर्व मात्र माणसाला असायला हवा. आणि माणसाचे मन हे पाण्यासारखे असते, त्याला स्थिर ठेवायला शिकाल तरच तुम्हाला यश हे जीवनामध्ये मिळून जाईल. आणि अडचणींच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचणी आल्याशिवाय मात्र कळत नाही. आणि देवही आपली तशीच परीक्षा घेत असतात. तुम्हाला भरपूर काही अडचणींमध्ये टाकत असतात. आणि जर तुम्ही चुकीच्या मार्गाला गेले तर मग त्या तुम्हाला चुकीचा मार्गच दाखवत असते. आणि यश ही तुमची सावली आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा, ते आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आणि प्रकाशाच्या दिशेने तुम्ही पुढे पुढे चालत असता तेव्हा सावली सुद्धा तुमच्या मागे मागे मात्र येत असते. म्हणून तुम्ही परिपूर्ण बनण्याच्या नादात असाल तर तुमची प्रगतीही होणार नाही. त्यामुळे जसे आहात, जिथून आहे तिथून सुरुवात करायला शिका आणि तिथून पुढे जायला शिका. कारण कोणी पूर्ण एकदम परफेक्ट होऊन येत नाही आणि कोणी
नीट अगदी चांगल्या प्रकारे या मैदानात येऊन उतरत नाही. कोणीही कशाही प्रकारे मैदानावर उतरू शकतं आणि तो प्रगतीच्या मार्गावरही जाऊ शकतो. म्हणून यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो कधी तयार होणारही नाही हे लक्षात घ्या. कारण यशाला कुठलाही शॉर्टकट नाही. त्यासाठी परिश्रम हे आपल्याला घ्यावेच लागतील. आणि आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. आणि सगळ्यांनाच 24 तास दिवसामधले मिळत असतात. पण ते 24 तासाचं सोनं तुम्ही कसं करायचे हे तुम्हाला मात्र ठरवायचं असतं. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता. आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचे भविष्य हे बदलतील. आणि ते भविष्य एकदा बदललं की तुमचं आयुष्यही पूर्णपणे नक्कीच बदलून जाईल. आणि मग तुम्ही जीवनामध्ये भरपूर यशस्वी सुद्धा व्हाल आणि भरपूर गोष्टींना तुम्ही सामोरे नक्कीच जाल. कारण मग तेव्हाच तुम्हाला जीवनाचा अनुभव येईल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यातून शिकूनही शकाल. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कष्ट आणि मेहनत करताना फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींकडे एकच प्रार्थना करा, स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा आणि त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची त्यांना 2 हात करायची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही स्वामी समर्था. आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तर त्या स्वप्नांना आकार देणारे स्वामी तुम्ही स्वतः आहेत आणि तुम्हीच मला घडवत आहात. एवढंच माझं मागणं तुमच्याकडे आहे की मला सुखात, आनंदात आणि निरोगी ठेवा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त चिंता करत बसू नका. कारण त्यामुळे आपला प्रत्येक गोष्टीवरचा ताबा सुटत जातो आणि मग शेवटी येतं ते नैराश्य. आणि त्यापेक्षा भक्ती करा. मनाला शांती आणि समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही अगदी सुखी, आनंदी होऊन जाल. आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगायचं असेल तर जे चांगलं घडतंय ते आठवत राहावं आणि जे वाईट घडतं ते विसरण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि ते विसरत राहिलं पाहिजे. नक्कीच तुम्ही जीवनात भरपूर काही पुढे जाल. जिंदगीत वाट्याला आलेल्या भूमिका अगदी आनंदात निभावण्यात. कारण एखादा दिवस प्रत्येकाची जिंदगी इथे एखादी कहाणीच होऊन जाणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. आणि प्रत्येकाला जायचंय, त्यामुळे आनंदाने जगा आणि समाधानी आणि सुखी राहा. जेव्हा सर्व संपले असे वाटते तेव्हा प्रयत्न शिल्लक असतात आणि हेच प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवत असतात. आणि त्यामुळे प्रयत्न करणे तुम्ही कधीच सोडले नाही पाहिजे आणि प्रयत्न करत राहिले पाहिजे. बस एवढंच तुम्ही मनात ठाम राहायला पाहिजे. समोरच्याला दुःख होईल असं कधी बोलू नका. कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहत असतो एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही कोणाचं मन अजिबात दुखवू नका. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपंही होणार नाही. म्हणून फक्त आपल्या हातात एवढंच आहे की आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून वेळ चांगली असेल किंवा वाईट असेल, पण आपला साधेपणा आणि आपला इमानदारी कधीच सोडू नका. स्वतःचं साम्राज्य बनवायचं असेल तर कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडं थोडं प्रयत्न करत राहायचं. साम्राज्य काही एक दिवसात बनणार नाही, पण एक दिवस आपल्या प्रयत्नांनी ते नक्कीच बनेल, हे मात्र तितकंच खरं आहे. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर मग पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील आणि मग ते आपल्याला भेटणारही नाही. एवढंच खरं आहे. स्वतःपेक्षा जास्त महत्त्व कुणालाच देऊ नये. कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची, पण सगळ्यांनाच सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची. कारण कसं असतं, गाढवाला तूप दिलं की ते पचत नाही, त्याला उकरंडाच फुकायला लागतो. मग तसं लोकांचं पण असतं. त्यामुळे फक्त फॅमिली मेंबर सोडले तर बाकी पूर्ण जगात फक्त प्रॅक्टिकल जगायचं तर निभावत लागेल. एवढंच तुम्ही जगलं पाहिजे आणि तसंच तुम्ही राहिलं पाहिजे आणि सर्वांसोबत त्यांच्या स्वभावासारखंच तुम्ही वागलं पाहिजे. जवळच कोणी रुसला, रागवलं तर मग त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या. कारण आडमुठेपणाच्या लढाईत दुसऱ्याचं ऐकून एक चांगला नात्याचं वाटोळं नक्कीच व्हायला वेळ लागत नाही, हे तितकंच खरं आहे. आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण तरी मी नेहमी हसत असतो. वेळच तर आहे ना, निघून जाईल, हेच मी स्वतःला पटवून देत असतो आणि हेच तुम्ही पण पटवून द्यायला शिका. कारण वेळ निघून गेली की सर्व आपल्या जवळ येतील, हेही तितकंच खरं आहे. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. जर काही चांगलं व्हायचं असेल तर वेळ हा लागतोच. एकाच दिवसात सगळं काही सक्सेस होत नाही. मग त्याला फक्त तुम्ही संयम राखला पाहिजे आणि संयम राखलं तर सर्व काही नीट होईल.
आपलेही आपले राहत नाही आपल्याकडे पैसा नसल्यावर. बाकीच्यांचं काय, विषय घ्यायचा तेव्हा साथ देतील म्हणून लक्षात घ्या. म्हणून ते पैसा असल्यावर सर्व लोक आपल्या जवळ येत असतात. म्हणून तुमच्याजवळ पैसा असणंही तितकं महत्त्वाचं आहे. जिथे श्वास सुद्धा आपला नाही तिथे हे माझं ते माझं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा इथे सोडून जावा लागतो हेही तितकंच खरं आहे आणि 100% खरं आहे. म्हणून मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ती तुझी सुरुवात आहे. त्यामुळे कधीच नाराज राहायचं कारण नाही. कारण दिवस बदलतात तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते आणि म्हणून सर्व काही बदलणार आहे. फक्त तुम्ही जिद्द सोडू नका आणि चालत राहा. तुम्ही जे काम करताय ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका. नाहीतर नकारात्मक लोकांच्या विचारांचा तुमच्या कामावर परिणाम देखील होत असतो. म्हणून हे कलियुग आहे. इथं तुम्हाला नक्कीच नजर लावणारे जास्त भेटतील आणि ते असतातच. मग त्यांना तुम्ही मागे सोडून जा आणि पुढे चालत राहा. लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकटमध्ये सांगू शकतात. पण निर्णय मात्र स्वतःच्या विचाराने घ्या कारण तेच आपल्याला आयुष्याला वळण देत असतात. आणि लोकांचं ऐकून जर आपण करत बसलो तर आयुष्यात मोठा भूकंप घडायला वेळ लागत नाही, मग लागतं कारण. आणि आजकाल कुणालाच कुणी आपल्या स्वतःच्या पुढे गेलेलं बघवत नाही कारण हे कलियुग चालू आहे. म्हणून आम्ही चांगलं आहे हे देव बघतोय आणि तुम्ही आमच्याशी किती वाईट वागतायत हे पण देव बघतोयच की, असं आपण लोकांना म्हणत असतो. फक्त विषय वेळेचा बाकी आहे आणि एकदा का वेळ आली की मग तुम्हाला पण तुमची खरी ती हकीकत कळणार आहे. आणि परमेश्वरावर आपला फक्त नितांत आणि निर्मळ मनाने विश्वास असायला हवा. बस एवढंच हवं. समोरचा व्यक्ती प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेईल या भ्रमात राहू नका. कारण इगो आजकाल प्रत्येकाजवळच आहे हे लक्षात ठेवा. इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना मित्रांनो तरी देऊ नका. पण एक गोष्ट मात्र मनात तुम्ही ठाम करून घ्या, कोणाचं मन मात्र नक्कीच दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे नक्कीच मोठं आहे बरं. आणि पैसा प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही. म्हणून पैसा फक्त गरजेपुरता कमवायचा असतो. नातं टिकवता येत नसेल तर हरकत नाही, पण व्यक्तीचं मन दुखवण्याची चूक पण करू नये. कारण जेवढा त्रास त्याला त्याचं मन दुखल्यावर होतो ना त्याचा दुप्पट त्रास नंतर आपल्याला सुद्धा होतो. कारण हा नियतीचा फेरा असतो आणि तो सगळीकडे सारखाच असतो. तिथं कोणतेही कॉम्प्रोमाइज होत नाही आणि कोणाचाही वशिला चालत नाही आणि पैसेही तिथं चालत नाही. कारण हे सर्व देवाच्या हातात असतं. म्हणून तुम्ही चांगल्या मनाने आणि चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते ना त्यांना आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा समाधान मिळतं. आणि ज्यांना दुसऱ्यांचं वाईट झालेलं बघायची सवय असते त्यांच्याकडे कितीही पैसा असू द्या समाधान आणि सुख कधीच नसतं. कायम त्यांना नुसती पैशांची हाव ही फक्त लागलेली असते. हेही खरं आहे. सुख आपल्या हातात नाहीये पण सुखाने जगणं आपल्या हातात नक्कीच आहे. कोणाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका. जे मिळतंय तोच देवाचा प्रसाद आहे म्हणून आनंदाने स्वीकारा. आणि दुसऱ्यासारखं जगायचा विचार कराल तर मग सुख ही मिळणार नाही आणि समाधान नक्कीच तुम्हाला मिळणार नाही हेही लक्षात ठेवा. म्हणून वाईट वेळेमध्ये स्वतःला सांभाळून घ्या आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. कारण हीच वेळ असते जी तुमचं आयुष्य बदलून टाकत असते आणि तीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून त्या वेळेला तुम्ही नमायला शिका आणि पुढे जायला शिका. ताकद, सत्ता, तारुण्य, पैसा या सगळ्यांना एक्सपायरी डेट असतेच. पण जसा दिवस रोज बदलत असतो तशी बाकीची गणित सुद्धा बदलत असतात. त्यामुळे नेहमी विनम्र राहा आणि संयम फक्त तुम्ही तेवढा ठेवा. संकटाचा जास्त विचार करत बसलात तर मग त्रासच होतो. त्यापेक्षा त्या आलेल्या संकटाला भिडत राहिलं तर मार्ग मिळतातच. बदल हा सोपा नसतो पण तो करणं गरजेचं असतं. नाहीतर जुनाट झालं आहे म्हणून लोक अडगळीत टाकून देतात आणि मग विचारत सुद्धा नाही आणि आपल्याला काही बोलत सुद्धा नाही. खरं बोलायची आणि वागण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण तुमच्याच मनाला मोठं समाधान नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही समाधानी असलात तर नक्कीच तुम्ही सुखी असाल आणि आनंदात असता. जिथं प्रगती असते तिथं निंदा ठरलेलीच असते. म्हणून कोणी काय बोलायचं याचा कधीच विचार करायचा नाही. फक्त आपण आपल्या मार्गानं निमूटपणे चालत राहायचं. एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कोणाच जिवलग राहत नाही. आपल्या पाठीमागे तरी वाईट बोलतील किंवा आपल्याला सगळं सरळ धोका देऊन तरी मोकळे होतील अशी लोक असतात. म्हणून आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या मनासारखं जगलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे जमायला हवं. आणि नेहमीच माझं सगळं खरं म्हणून चालत नाही. म्हणून तसंही आपण केलं नाही पाहिजे. आणि दुसऱ्यांचं काय चाललंय हे बघत बसण्यापेक्षा
आपलं आयुष्य किती सुंदर आहे आणि ते अजून सुंदर कसं बनवता येईल याच्याकडे मजबूत लक्ष द्यायचं आणि लोकांचं बघून वागायचं ठरवलात ना तर आयुष्यात दुःखीच राहाल आणि कायम दुःखच तुम्ही भोगत राहाल एवढं मात्र निश्चित कराय. आयुष्यात आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात ती टळून गेलेली संकट म्हणजेच परमेश्वराची कृपा असते आणि त्यामुळे स्वतःवर आणि देवावर निसंकोचपणे विश्वास ठेवून वाटचाल करत राहण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून एक लक्षात या, आनंद देणाऱ्या माणसांना आणि आशीर्वाद व्याज मिळत राहतं. म्हणून मात्र दुसऱ्याला वेदना देणारे लोक जन्मभर तळतळाचे हप्ते नक्कीच भरत असतात. म्हणून आपण नक्कीच कर्म हे जमवलं पाहिजे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज न उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागत असतात. जीवन खूप सुंदर आहे, त्याला चिंतेत घालू नका. एकदा हरलात म्हणून खेळ अर्ध्यावर सोडू नका. एकाने विश्वास तोडला म्हणून सगळ्यांना त्यांच्यासारखं समजू नका. आणि सगळंच मनासारखं होणार नाही, पण कधी ना कधी नक्कीच आपल्या मनासारखा दिवस येईल आणि असेल तेव्हा मात्र आनंद लुटायचं नक्कीच तुम्ही विसरू नका आणि आनंद लुटत चला. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन मुळातच खराब आहे अशा लोकांना समजून घेण्यात काहीच अर्थ नाही. कारण समुद्र हा खारट आहे आणि खारटच राहील आणि त्यात कितीही साखर टाका गोड ते होणार नाही हे मात्र निश्चित कराय. म्हणून जशाला तसं तुम्ही वागायला शिका. लक्षात ठेवा, वेळ कधीच पुरावा किंवा साक्ष मागत नाही, ती सरळ शिक्षा देते. हे कराय. आयुष्यात पडझड तर चालूच राहते, म्हणून आपण धडपड करायची कधी सोडायची नसते हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यात पुढं चालत राहिलं पाहिजे. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्कीच जगायला शिकलं पाहिजे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही जगलं पाहिजे. जन्म एकदाच आहे आणि जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत हे तुझं माझं चालणार आहे. मेलं की तो खूप चांगला होता, त्याच्यासारखं कोणीच नव्हतं असं लोक म्हणतात. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचा आनंद घ्या आणि कोणाचाही विचार न करता पुढे तुम्ही आयुष्यात चालत राहा. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाणार आहे एवढंही निश्चित आहे. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुम्ही ते कायमस्वरूपी तुमच्या ध्यानात आणि मनात ठेवलं पाहिजे. जसे चांगले दिवस जास्त काळ राहत नाहीत तसेच वाईट दिवस सुद्धा जास्त वेळ थांबत नाहीत. फक्त आपण संयमाने राहायचं असतं. जर का आपण संयम सोडला की एक दिवस अजून वाईट होत असतो आणि वाईटाच्या मार्गाला आपण जात असतो. आपल्याच माणसाची बेईमानी करून मिळालेलं सुख जास्त काळ आनंद देत नाही आणि एक दिवस तुमच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण वेळ सगळ्यांची देत असते आणि ती सगळ्यांवरच असते. म्हणून त्यानुसार तुम्ही वागायला शिकू नका आणि प्रत्येकासोबत प्रेमाने वागायला शिका. नात्यांची कदर पैशांपेक्षा जास्त करा, कारण त्यांना गमावणं सोपे असते पण पुन्हा कमावणं फार अवघड असते. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा नक्कीच तो होऊन जात असतो. आणि आयुष्यात मनासारखं कोणाला जगता येत नसते. म्हणून परिस्थितीनुसार जगायला शिका, म्हणजे त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्ही मन मोकळेपणाने जगू शकाल. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य कधीच वेळेची वाट पाहत नाही, ते कधीही संपू शकतं. दुसऱ्याला दुखवून आपल्याला कधीच सुख हे लाभत नसतं. म्हणून दुसऱ्याला दुःख कधीच आपण दिलं नाही पाहिजे आणि चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. जेव्हा काही माणसांना तुमच्यातील चांगलं सहन होत नाही तेव्हा ते इतरांना काही पण तुमच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करत असतात. म्हणून आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ते तुमच्याकडेच येतील आणि तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मनासारखं जगून घ्या मित्रांनो. एकदा का जबाबदारी अंगावर पडली मग खायला सुद्धा तुम्हाला टाइम मिळत नसतो. आणि जबाबदारी ही नक्कीच कष्टमय असतात आणि कष्ट तुम्हाला करावेच लागतील तरच तुम्हाला चांगले दिवस बघायला मिळतील. बऱ्याचदा पाहिजे तसं मनासारखं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीच्या ओझ्याखाली सोडून द्यावे लागतात आणि ते नक्कीच आपल्याला प्रत्येकाला अनुभवायला मिळत असेल. स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हा चांगलं म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. आणि नाहीतर कुणाचं चांगलं झालेलं बघायला कुठं कुणाला वेळ आहे आजकाल, आणि ते कुणाला वाटत नाही की कुणाचं चांगलंही व्हावं. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो
तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावा लागत असतो आणि तो शेवटी खरा ठरत असतो. म्हणून नियतीपुढे झुकायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे आणि नियतीपुढेच फक्त तुम्ही झुकलं पाहिजे आणि कर्म चांगले केले पाहिजेत. दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच समाधान देऊ शकत नाही. देव कधी ना कधी त्या गोष्टीची दुप्पट परतफेड नक्कीच आपल्याकडून करून घेत असतो आणि ती फेड नंतर आपल्याला भोगावीच लागत असते. एवढं मात्र तुम्ही नक्कीच मनात ठाम लक्षात ठेवलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दिखावा करणाऱ्यांच्या आयुष्याचा वेळ निघून गेल्यानंतर खूप मोठा तमाशा होत असतो, हेही खरं आहे. म्हणून आयुष्यात काही जवळची लोक आपल्याला अडचणीत आणून आपलेच परीक्षा घेत असतात, हेही लक्षात ठेवा. इतर लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या भावनांचा विचार करत नाही, तर मग आपण का लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसायचा. आपलं आयुष्य आपण आनंदी जगायचं आणि मनसोक्त जगायला शिकायचं. आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. त्यामुळे लोक काय बोलतील हा विचार कधीच करायचा नसतो आणि तो करायचाही नसतो. धुंदी येणं हानिकारक असतं, मग ती झोपेची असो किंवा पैशांच्या झोपेची धुंदी असो. जीवनात त्रास करू शकते, तर पैशाची धुंदी नाती उद्ध्वस्त करत असते. दुसऱ्याचा ऐकून आपली नाती खराब करू नका, कारण नाती आपली असतात आणि दुसऱ्यांचाही नाही. आणि लोक पण अशी असतात, चांगलं चाललेले संबंध बिघडतील किंवा हेच बघतात आणि त्यासाठी एकाच दोन सांगायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. आणि अशीच लोक असतात आणि त्यांच्या पाठीमागे आपण कधीच धावायचं नाही. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचंय. इमानदारी आणि खरं वागण्याची सजा कधी कधी वनवास सुद्धा मिळते. जुनं आहे पण हेच खरं आहे, एवढंही निश्चित आहे. म्हणून दिलेलं घेतलेलं एक वेळ विसरता येतं, पण मनाला लागलेले शब्द माणूस कधीच विसरत नसतो आणि ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहायला लागतात. भक्ती करायला लाजू नका आणि अंधश्रद्धेचे कधीच गुलाम होऊ नका. देवाचं न कळत का होईना लक्ष आहे आपल्यावर. आपण फक्त नीतिमत्ता आणि भ्रष्ट झाल्यासारखं वागू नका आणि चांगलं फक्त वागा. एवढंच फक्त तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आणि 2 वेळेस नक्कीच स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखात तरी आलं पाहिजे आणि त्यांचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, उत्तर देणे अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून कधीतरी गप्प बसावं लागतं. चूक नसताना सुद्धा नको नको ते ऐकून नक्कीच माणसाला घ्यावं लागतं आणि आपण ते नक्कीच ऐकूनही घ्यायला पाहिजे. आयुष्यात अनेक ठिकाणी तुमच्या अश्रूपेक्षा तुमचं खंबीर राहणं महत्त्वाचं नक्कीच ठरत असतं आणि ते तसं ठरायलाही हवं. तेव्हाच आपल्याला भरपूर अनुभव त्यातून येत असतात. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास आपल्याला देत असतात आणि तो त्रासही आपण सहन करून घेतला पाहिजे आणि सहनशक्ती आपल्यात ठेवली पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि काटा काय, तो आपल्या सगळ्या मागातील काटे सुद्धा काढून टाकू शकतात. म्हणून देवावर फक्त विश्वास ठेवायला शिका, ते सर्व काही आपल्याला देतील. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका, कारण रानातील तण पिकाला त्रास करतं आणि मनातील ताण हा आपल्या आनंदाचा सर्वनाश करतो. त्यापेक्षा स्वामींचे नामस्मरण हे चांगलं आहे आणि सर्व ताण तणाव पासून मुक्त तुम्ही राहायला शिकाल. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायला शिका. तुम्हालाही याचा अनुभव नक्कीच येईल. अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीच नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास हा कोणावर ठेवायचा असतो. ते पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे तितकंच खरं आहे. स्वामी भक्तांनो, अक्षरातून निघतात भावना आणि भावनेतून वाहते ते प्रेम आणि प्रेमातून बनत असते जीवन. आणि हे जीवन म्हणजे तुमच्यासारखी प्रेमाची माणसं आणि तुम्ही सतत आनंदी राहावं, हीच माझ्या मनाची इच्छा आहे. आणि स्वामींचरणी हीच आपण प्रार्थना करूया आणि सर्वजण सुखी, आनंदी आणि मनाने श्रीमंत असावे, हेच स्वामींचरणी प्रार्थना. हे लक्षात घ्या, किती उंच उडण्याचा प्रयत्न केला तरी कावळ्याला गरुड होता येत नाही. तसंच तुम्ही किती आम्हाला कावळ्यासारखं चोच मारायला प्रयत्न केला तरी आमची प्रगती कधी थांबवू शकत नाही, असं आपण काही मनामध्ये विचार करत असतो आणि ते ठीक सुद्धा आहे. म्हणून एवढं कायम लक्षात ठेवायचं आणि आपण चालत राहायचं आणि जगात आपण कधीही थांबायचं नाही आणि 4 चौघात आपण उठून दिसलं पाहिजे. तुम्ही जे प्रेम आपुलकी देताय ते समोरच्याकडून मिळतच अशी अपेक्षा कधीच तुम्ही ठेवू नका, कारण तुमच्यासारखं हृदय प्रत्येकाकडेच नसतं आणि काही लोक अशीच असतात. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत,
हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला जवळ करणारे सुद्धा भरपूर आहेत आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत आणि ते आपल्याला त्यांच्या जवळ करून घेतात आणि आपले सगळे दुःख नाहीशी करून घेतात. भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ आहे आणि शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ, संकटातला आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच आपले सर्व काही आहेत. लोकांचं बोलणं जास्त मनाला लावून घेऊन आपलं आयुष्य कधीच दुःखी करायचं नाही, कारण जे लोक असे चुकीचे असतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडवत असतात आणि चुकीच्या करत असतात. दुसऱ्याला जास्त शिकवायच्या आधी लागू नका, कारण आपल्याकडून शिकून आपल्यावरच डाव करण्याची संख्या भरपूर काही मोठी असते आणि ते आपण नक्कीच या आयुष्यात आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या लक्षात आपण आणून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यांमध्ये अपेक्षा असण्यापेक्षा नक्कीच त्यात भावना चांगल्या असायला हव्या. सुखाच्या शोधात आयुष्य गमावण्यापेक्षा समाधानी तुम्ही राहायला शिकलं पाहिजे आणि जे आपल्याकडे आहे त्यात सुख समाधान आपण मानलं नक्कीच पाहिजे. पराभव व अपमान यशस्वी होण्याची सुरुवात असते हे नक्कीच शिकायला पाहिजे आणि पराभव झाले तर आपल्याला मोठे यश हे गवसते. नको तिथे बोटं करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वोट करणे नक्कीच तुम्हाला जमलं पाहिजे आणि नक्कीच तुम्ही चांगल्या व्यक्तीला पुढाकार दिला पाहिजे. योग्य ठिकाणी जिंकण्यासाठी अयोग्य ठिकाणी हार स्वीकारावीच लागत असते आणि आकाशातल्या चंद्रावर तर सर्व प्रेम करतात, पण मला तर सोबतच्या चंद्रावर प्रेम आहे आणि ते तुमच्या लोकांसोबत आणि आवडींच्या लोकांसोबत तुम्हाला असायला हवे असलेले गमावले असेल तर कदाचित तुम्हाला ते मिळेल आणि जे तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलेले नसेल. फक्त तुम्हाला संयम ठेवण्याची गरज असते. संकटे जरी मोठी असली तरी सोबत मात्र पक्की ठेवा आणि सोबतीचे लोक चांगली ठेवा. लढाई शिक्षणाची असो किंवा अस्तित्वाची, संघर्ष तुम्हाला करावाच लागणार आहे आणि जीवनात सगळ्यांना संघर्ष आहेच. म्हणून नातं मिळवण्यापेक्षा नातं जोपासणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यातली कित्येक स्वप्नही चिरडली जात असतात. म्हणून आपण आपल्या स्वप्नांसाठी नक्कीच जगलं पाहिजे आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नांच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे आणि स्वप्नामध्ये आपण नक्कीच जगायला शिकलो पाहिजे. स्वप्नच आपल्याला भरपूर काही देऊ शकतात आणि स्वप्नच आपल्याला भरपूर काही पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून स्वप्नासाठी नक्कीच आपण जगायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या पुढे दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्याची असते त्यांना आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा समाधाने मिळत असतं आणि ती लोक खूप पुढे जात असतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगलं व्हावं अशी त्यांची भावना असते आणि ती भावनाच त्यांना भरपूर काही आयुष्यात पुढे घेऊन जात असते. आणि तसेच जाणले समर्था तुम्ही माझ्या मणीचे भाव, म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वतःला शांत तरी ठेवायचं किती, जे येतोय तो त्रास देऊन जातोय आणि तो त्रास आपण नक्कीच सहन करतोय आणि तो त्रास सहन न करता आपण पुढे जात राहिलं पाहिजे आणि आयुष्यात अगदी आनंदात जगणं पाहिजे. आयुष्य हे खूप मोलाचं आहे आणि ते आपण अगदी प्रेमाने जगलं पाहिजे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठे कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. आणि आपल्या पाठीशी स्वामी हे काळंकाळ राहतील आणि टिकून राहतील. फक्त आपली विश्वास आणि आपली स्वामींवरील निष्ठा ही कायम राहिली पाहिजे. कधी कधी नियती आपल्या मुद्दाम संकटात टाकत असते, कारण तिला पण दाखवून द्यायचे असते, बघ या हक्काचे कोणतरी आहे व परके कोण, आणि आपल्याला ते समजवण्यासाठी त्या संकटात आपल्याला टाकत असते. म्हणून आपल्याला तेही आपण शिकून घेतले पाहिजे आणि आपण कुठे संकटात पडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा तो होऊन जात असतो आणि मग आपण भरपूर आयुष्यामध्ये काहीतरी झेप घेण्याचं आपण सामर्थ्य निर्माण करत असतो आणि आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जाणार असतो. मन, भावना, शब्द जिथे एकरूप होतात तिथे भक्ती म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागत नाही. म्हणून मनापासून आणि काळजीपासून आपण देवाची भक्ती केली पाहिजे आणि निर्मळ मनाने ती केली पाहिजे, तरच ती देवापर्यंत आपली भक्ती पोहोचत असते. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. फक्त ते अभयवचन आपण सांभाळून ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. नको हो उदास, मी तुझ्या आहे आसपास, डोळे बंद करून बघ, कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. आणि तो विश्वास म्हणजे आपले स्वामी आहेत आणि स्वामींवर विश्वास तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. आणि स्वामींवर विश्वास असला
की कुठलेही संकट आपल्यावर येत नाही आणि आली तरी ते आपल्यावर राहत नाही. ते संकट आपल्यावरून निघून जात असतात आणि आपल्याला सुखाचे आणि समाधानाचे दिवस हे नक्कीच येत असतात. आनंदात असल्यावर वचन देऊ नका, रागात असल्यावर उलट उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणताच निर्णय घाई गडबडीने घेऊ नका. कारण या 3 गोष्टीतच लोक संधी शोधत असतात आणि तुम्हाला त्रास देत असतात हे मात्र निश्चित आहे. क्षणभर सुखासाठी आयुष्यभर जीवनाची वणवण नक्कीच माणसाला करावी लागत असते. म्हणून जेवढा पैसा धावा करता तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद ही फक्त देवातच असते आणि देवच ते साध्य करू शकतात. आपण किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला तो नक्कीच आपल्या मनापासून स्वीकारावा लागत असतो. म्हणून स्वामी म्हणत असतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असं वचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. मग घाबरण्याची आपल्याला अजिबात गरज नसते. फक्त स्वामींवरचा विश्वास टिकून ठेवायचा असतो. बस एवढंच आपल्याला काम करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला तो विश्वास टिकून ठेवायचा आहे. कुणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं आणि आजकाल जगाची हीच रीत झालेली आहे. म्हणून लोकांपासून तुम्ही सावध राहायला शिका आणि आपल्या मनाप्रमाणे जगायला शिका. काही लोकांना दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यात फार रुची असते, पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही. एवढ्या गोष्टीसाठी आपण आपली बुद्धी वाया घालवतोय आणि जसं काय या गोष्टीसाठी मोठं मेडलच आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळत नाही. पण ते लोक तसेच करतात आणि मुद्दामूनच करत असतात. एखाद्याचं दिसणं असणं आणि नसणं माणूस सगळं काही विसरतो, पण एक स्वभावच असा असतो जो काही लक्षात राहतो. ज्यामुळे माणूस एखाद्याच्या मनात शिरतो किंवा मनातून तरी उतरतो. आणि त्यामुळे स्वभाव नेहमी तुम्ही चांगला ठेवला पाहिजे आणि मन मिळवून नक्कीच ठेवला पाहिजे. आयुष्यात हसणं शिकावं लागतं, पण रडवायला तर लोक असतातच की जन्म झाल्यापासून आणि ते आपल्याला रडवतच असतात. म्हणून विश्वासात गद्दारी धोका हे थोडं आमच्या वाट्याला जास्त झालं, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटलं नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं. हे सगळं आम्हाला आमच्या जवळच्या लोकांनीच जास्त दिलं आणि ज्यांच्यावर आमचा डोळं झाकून विश्वास होता. आणि मग तुम्ही लोक ओळखायला यात नंतर तुम्ही शिकलं पाहिजे आणि लोक ओळखल्या शिकले की तुम्ही सर्व काही जग पाहिलंय असं आपण म्हणू शकतो. चुकूनही दुसऱ्याचं वाईट करू नका, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नका. देवसुद्धा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही वाईट करत असाल तर वाईटही केल्याशिवाय देव नक्कीच राहत नाही. लोक काय म्हणतील या विचारात आपलं आयुष्य वाया घालू नका. आपलं आयुष्य आहे ते तिथं निर्णय सुद्धा आपण स्वतःच घ्यायचे आणि आनंद सुद्धा आपण स्वतःच लुटायचा. लोकांचं कायम असतं कुठेही कशाची चुका काढायच्या आणि नाव ठेवत बसायचं आणि चांगलं चाललेलं असेल तर ते भिडून टाकायचं. हे लोकांचं काम आहे. पण आपण आपल्या मनाप्रमाणे आणि चांगलं वागलं पाहिजे आणि चांगलंच राहिलं पाहिजे. आजकाल जगाची रीतच झाली आहे, उपयोग येईल तोपर्यंत वापरायचं आणि एकदा का वापर संपला की त्याला असं ठोकरायचं जणू काही त्याची आणि आपली ओळखच नव्हती. आणि असंच काहीतरी लोक वागत असतात आणि त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भेटतही असतात. म्हणून दुसऱ्यांचे 1000 सल्ले ऐकण्यापेक्षा नक्कीच तुम्ही आपल्या लोकांचे आणि जवळच्या लोकांचे सल्ले हे ऐकले पाहिजे आणि त्यानुसार पुढे चालले पाहिजेत. मदतसाठी जोडलेले हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणून सर्वांना तुम्ही मनापासून आणि निर्मळ मनाने मदत केली पाहिजे. कोणतेही स्वप्न नवसाने आणि देवापुढे बसून कधीच पूर्ण होत नाही. त्यासाठी दिवस रात्र कष्टही करावेच लागतात. मग देव आपल्याला त्यात साथ देतात आणि आपल्याला पुढे घेऊन जातात. फक्त त्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करावी की आम्हाला सुखी समाधानाने निरोगी ठेवा, एवढी स्वामींचरणी प्रार्थना. जो कष्ट करून शांत संयमी राहतो ना त्यालाच घरात नेहमी माघाराची भूमिका घ्यावी लागत असते आणि तोच व्यक्ती माघारी जात असतो. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ सगळ्यात देवाचा असतो आणि सगळं काही देवाच्या हाती असतं. म्हणून देवाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही कोणत्या कामाची सुरुवातही देखील नक्कीच करू नका. प्रामाणिक व्यक्तीची किंमत लोकांना कधीच वेळ आधी समजत नाही. त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते, नाहीतर मग वेळ निघून गेल्यावर समजते. पण तेव्हा त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि त्या लोकांनाही समजण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. एक वेळ सरड्याने बदललेले रंग ओळखता येतात, पण माणसाने बदललेले रंग हे आपल्याला कधीच ओळखता येत नाही. म्हणून ते रंग तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे आणि ते रंग ओळखून तुम्ही आयुष्यात पुढे गेलं पाहिजे. एक छोटंसं भांडण होऊ द्या फक्त, लगेच लोक मी तुझ्यासाठी काय किती केलंय आणि काय केलंय याची हिशोब सांगतात. आणि म्हणून तर नात्यांची किंमत
कधी शून्य होऊन जाते कळत सुद्धा नाही आणि मग ती नाती संपवण्याची वेळ येत असते. आयुष्याच्या पायऱ्या चढताना मी एक गोष्ट शिकलो, आपलेपणा दाखवून आपण आपलीच वाट लावून घेत असतो आणि आपल्याला कुणी जवळ करून घेत नाही. किती चांगला असला तरी प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ पाहतोच, मग तो घराचा असो किंवा मग बाहेरचा असो. आणि म्हणून जीवनामध्ये कधी आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. सुखी आणि समाधानी मनुष्य भरपूर काही मिळवत असतो आणि आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असतो. मित्रांनो, कुणाचंही तेवढंच व्हायचं जेवढा समोरचा आपल्याला मानतो, नाहीतर उगीच गुंतून जाऊन आपली अवस्था जाळ्यात पकडलेल्या पक्षासारखी नाही करून घ्यायची. एवढंच तुम्ही शिकलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतर्गणातला देवपण. आणि हे सगळं संपलं की माणूसच संपला म्हणून समजायचं. म्हणून मनात नेहमी स्वामी समर्थांचे नाव ठेवायचे. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा आजकाल जवळच्या लोकांचा आज खरा धंदा झालाय. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी दोष ठेवू नका आणि सगळ्यांची चांगले आणि मनोभावाने वागा. आणि हा संपूर्ण संदेश व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.